पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख या ग्रंथात नाथ महाराजांनी आत्मसुख प्राप्त झालेला त्याच्या ठिकाणी सुखाची भावना कशी होते याचा सगळा जो काही आपण पाहत आहोत तो अभ्यास आत्तापर्यंतच्या ओव्यांचा केला। आपल्या आत्तापर्यंत 156 ओव्या झालेल्या आहेत। आत्तापर्यंत झालेला विषय काय होता की ज्याच्या ठिकाणी आत्मसुख जागृती झाली, जो आत्मसुखामध्ये एकरूप झालेला आहे, त्याला आता बाह्य मनाच्या कल्पना किंवा हा काळाचं मोजमाप हे त्याच्या ठिकाणी राहत नाही। काळ काय करतो, सगळ्या जगाचं मोजमाप करतो, मग आपणही त्यातच आलो। इतकं जरी असलं तरी ज्या काळात आपण साधनेला बसलेला असतो तो काळाला मोजता येत नाही। तिथं तेवढा जो काही भाग आहे तेवढा भाग तद्रुपतेत गेला। मग काळाने काय केलं तर मोजमाप करण्यापेक्षा आपल्याला मदत केली म्हणजे काय केलं की जे प्रारब्ध आपल्या पाठीमागं लागलं आहे आणि सतत कर्म आपल्याकडं करून घेतं। जया जे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र, तो तिये गती पात्र होची लागे। आपण जोपर्यंत काय आहे जागृतीत आहे तोपर्यंत आपण अंगावर ओढून घेतलेली कामं करत राहतो। स्वप्नात भासमान देह जरी असला तरी जे काही समोर असेल त्याच्याशी एकरूप झालेला असतो। सुषुप्तीत हा काही संबंध येत नाही। म्हणजे सुषुप्ती कालामध्ये प्रारब्ध किंवा हे काळ काहीच करत नाही का, तर जे जे काही आपण जागृतीत केलेले त्या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवतो, म्हणजे अव्यक्ताची राखण करतो आणि सकाळी आपल्या पुढे सगळं मांडतो। एवढंच काय, जेवढ्या काही मागच्या स्मृती आहेत तेही त्याच्या पुढं मांडलं जातं। हे सगळं काळाने भूतकाळ म्हणून सांभाळून ठेवलं आहे। वर्तमान काळात आपल्या पुढं दिलं जातं आणि भविष्यकाळात सुद्धा काळच सांगत असतो। हे भविष्यकाळ पुढं काय हे कोणाला कळत नाही, पण भविष्यकाळाचा विचार मात्र प्रत्येकजण करतो आणि त्या मनोरथात असतो। पण जो आत्मसुखाशी एकरूप झाला आहे त्याला आता नित्य वर्तमान काळ राहिला। त्याच्या ठिकाणी काय आहे तर पुन्हा भविष्यकाळाचा काय संबंध आहे। आत्मसुख प्राप्त झालं आणि रस्ता माहीत झाला। किती जरी बाह्यतेला आला, बाह्य सगळे जरी काही त्याचे व्यवहार झाले तरी आत्मसुखाचं जे अधिष्ठान त्याला प्राप्त झाले ते ओसरत नाही। म्हणजे बाह्य व्यवहार झाले आणि व्यवहाराचे परिणाम उठत नाही। सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय, जे काही होईल त्याच्या ठिकाणी नाही। आता याला काय म्हणायचं मग, ही कर्मसाम्य दशा। जे कर्म केलं त्या कर्माचे जे फलं उभा राहणार आहेत ते सम झाली। कर्मसाम्य दशा झाली म्हणजे कर्म कोणते का होईनात ते त्याच्या ठिकाणी काय झाले, पूर्ण झाले। जसं 12व्या अध्यायात सांगितलं का नाही की संतुष्ट सततं योगी याता आत्मा दृढ निश्चया, त्याच्या ठिकाणी तो नित्य संतुष्ट आहे। आत्मसुखाला आत्मसुखाचे गोडिया विटेजो का सकळ विषया, तयाचे ठाई इंद्रिया मानू नाही। आता इंद्रियाचं सुख हे त्याला काय, त्याच्या ठिकाणी काहीच नाही। एक थोडीशी कल्पना करू आपण। मग जर हे सुख प्राप्त झालेला जो कोणी, त्याला बाहेरचं कुठलं इंद्रियाचं सुख पाहण्यातलं, ऐकण्यातलं, वास घेण्यात काहीच वाटणार नाही का? वाटेल ना, नाही कोण म्हणतंय, पण त्याला त्याचं अप्रूप नाही ना। आपण जसं हुरळून जातो तसं त्याच्या ठिकाणी आहे। हे एक उदाहरण असं की एखादी जिवंत पाण्याची विहीर आहे, तिचं पाण्याची जी काही लेवल आहे ती तिथंच थांबते, कधी कमी होत नाही। पण पाऊस पडला आणि पावसाचं पाणी वाढलं, मग विहिरीच्या लेवलच्या वर पाणी आलं, हे अधिक झालेलं पाणी
पण जेव्हा पाऊस ओसरला आणि पाण्याची लेवल पुन्हा पूर्वस्थितीला आली तेव्हा विहीर ज्या ठिकाणी पाणी होतं तिथं थांबली. वरचं पाणी आलं निघून गेलं. तसं वरचं विषय सुख आले निघून गेले. साधू संतांनासुद्धा वरची सुख नाहीतच कळत का, म्हणजे कळतेत ना, पण त्यांना काय आहे, येतात आणि निघून जातात. मग त्याच्याकरता दिलं की 17वीचे अमृतपान करी तोची जाणे हे खूण, तेथ आपुली गोडी आपण भोगीजे जैसी. आता त्याच्या ठिकाणी काय आहे की हे 16चा लिंगदेह ह्याची कर्मच बदलली. आत्तापर्यंत काय होत होतं की प्रत्येक इंद्रिय, ज्ञानेंद्रिय असो, कर्मेंद्रिय असो किंवा प्राण असो, ह्यांचा धर्म एकच होता. डोळ्यांनी पाहणं हाच धर्म, कानाने ऐकणं हाच धर्म होता. आता हे सगळे आपल्या ज्या काही स्वभावातले ते स्वभाव बदलला. का बदलला, तर यांना हे सुद्धा गोड लागायला लागलं. सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, ओतले स्वरूपतया माझी. आता सगळ्या इंद्रियाच्या ठिकाणी तुकोबराय अजून सांगतात की पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. मग हे कुठं मिळालं, तर ह्या 16च्या याच्यामध्ये जे जे काही आम्हाला अनुभव मिळत होते कमी जास्ती, आणि दिवसभरात अशी एक कल्पना करू आपण की कोणी एक मनुष्य आहे आणि त्यांनी सांगितलं एका फोटोग्राफरला की मला प्रत्येक अर्ध्या तासाला माझा फोटो काढ आणि फक्त चेहऱ्याचा काढ. दिवसभरात जो काही त्याची जागृतीत कर्म चालली त्यात त्यांनी फोटो काढले. आता म्हणले काढले, आता झोपीतले काढ म्हणला. मी झोपीत असल्यावर माझ्या चेहऱ्याचे फोटो काढ. मग झोपीतले काढले. 24 तासाचे फोटो काढले. पण जागृतीत प्रत्येक क्षणाला बदलत गेला. कधी हास्यमुख आहे, कधी चिंता आहे, कधी काही, झोपेत स्थिर, काही नाही. जे काही त्याचा चेहरा होता तो झोपेत तसाच. म्हणजे हे सगळं आमच्या ठिकाणी परिणामानं जे उमटून दिलं ते कुठून आलं, तर ते अंतःकरणात जे उभा राहते ते परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसले जातात. पण जेव्हा या अनुभवाला जाईल, 17वा म्हणजे 17वा परमात्मा आहे, 16 लिंगदेह आणि त्या लिंगदेहाला चैतन्य देणारा सगळा देह चेतनमय झाला, ते त्याच्याच संबंधानं त्याच्या चेतना तिथं मिळाली म्हणून. तर तो आहे त्याला 17वा मोजमाप आला. 16मुळं 17 म्हणायचं आलं. तसं काय परमात्मा अमुक इतक्या नंबरचा म्हणायचं गरजच नाही. 1 नंबरचा सुद्धा नाही, कारण तोच एकटा आहे. दुसरं कोणी नाही तर दुसरे नंबर कुठं. जसं एखाद्याला एकुलता एक मुलगा आहे, मग हा थोरला का धाकटा, काय म्हणायचं, काहीच नाही, तो एकटाच आहे तर त्याला काय. मग त्याच्याप्रमाणे इथं परमात्मा एकच आहे, परमात्म्यात दुसरं काही नाही. म्हणजे तिथं 17वा का म्हणावं लागला, आम्ही 16 समजतो आहे म्हणून. आम्हाला तत्वानं 16चं मोजमाप करायला शिकवलं, आता त्यात 17वा म्हणावं लागलं. आणि ज्याला ही गोडी प्राप्त झाली त्याच्या ठिकाणी काय, तर हे जे काही भोग मिळालेले आहेत त्या भोगाचाच आठव सतत आहे, त्या स्मरणामध्ये तो राहतो. तैसे भज्य भजक भजन का पूज्य पूजक पूजन, नुरोनिया गुरुचरण भजन आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक कार्य होत असतं, त्या कार्यात त्रिपुटी उभा राहत असते. भजनात काय होईल, भजक म्हणजे भजन करणारा, आणि त्याचं जे भज्य म्हणजे ज्याचं भजन करेल तो. आपण आता समजा पंढरीनाथाचं भजन करतो, माऊलींचं अभंग गायले म्हणजे माऊलींची जे असेल ते तुकोबारायाचं असतं. जे संत महात्मे त्यांचं जे काही आपल्याला अभंग आहे त्या अभंगातला जो भाव आहे त्या भावाशी आपण एकरूप होत ते म्हणत असतो. म्हणजे मग या भावने तो भजक या भज्याची भजन करता करता जो काही त्याची क्रिया होते त्याचं नाव भजन. भजकानं भज्याशी केलेली क्रिया म्हणजे भजन. त्याच्यानंतर पूज्य पूजक आणि पूजन. पूजक म्हणजे पूजा करणारा, पूज्य म्हणजे त्याचे देव, आणि त्या देवाशी जो काही पाणी घालणं, गंध लावणं, फुलं वाहणं, हे सगळे क्रिया होत गेले की ती पूजा झाली. पण ह्या त्रिपुटी कधी होतील, आपण एक आणि ते एक असल्यावर. भजन करणारा आणि भज्य ह्या देवतेचं दोनपणा तिथं असेल तर. भजन करणारा भजन करत असताना म्हणता म्हणता तल्लीन झाला, हातातले टाळसुद्धा गळून पडले आणि स्थिर वृत्ती झाली. आता भजक कुठे आहे,
आणि भज्य तरी कुठे, मग भजन तरी कुठे, मग तो कुठे गेला, तर त्याचं जे एकरूपत्व झालं त्या भावनेत तो पूर्ण एकरूप झाला. ही जे काही त्रिपुटी आहे ती त्रिपुटी नुरोनिया गुरुचरण, आता ती त्रिपुटी उरली नाही आणि गुरुचरणाशी एकरूप झाला. कारण आत्मसुख प्राप्त करायला श्रीगुरूचीच गरज असते. गुरुकृपेशिवाय आत्मसुखाकडे जाता येत नाही. इतर साधनं कोणती जरी असली किती जरी असली ती सगळं साधनं बाहेरची. मग या साधना सगळ्यामुळं जर काही असेल तर बहिर्मुखतेत साधन सगळं होईल, मग त्याला बहिरंगी साधन म्हटलं. आणि दुसरं अंतरंगी साधन झालं. अंतरंगी साधन करणारे आम्हीच, पण श्रीगुरू वाट दाखवणार आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानं आमच्या ठिकाणी बदल कोणता होतो, तर जे प्रतिबंध येत आहेत ते प्रतिबंध दूर होतात. एरवी आम्हाला कळालं असतं तर मग आणखीन काही झालं असतं. इतकं सोपं असतं तर सगळ्यांनीच हे केलं असतं. ठराविक लोकालाच हे का, तर त्याच्या ठिकाणी श्रीगुरूने दिलेली ज्या मार्गाकडे जायचे ते त्याला प्राप्त होऊ लागलं. आता हा कोण आहे, माऊली सांगतात का नाही, मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकेला हरिभक्त. साधूचा अंकेला हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. साधूमुळं तो मोक्षाच्या रस्त्याला आला आहे आणि या साधूच्या आशीर्वादानं मोक्षप्राप्ती. वास्तविक पाहता आम्ही आहेत ते मोक्षाच्याच घरीत, पण आता आम्हाला विसर आहे ना. आम्ही मुक्त याची आठवण आहे का आम्ही बद्ध याची आठवण आहे? आपल्याला काय वाटतं? असं जर असलं तर आपण प्रवचन संपल्या लगेच पटकन का जातो? कारण कुठं बद्ध आहे तिथं पळतो ना, ते आपल्याला लगेच हाक मारतं. म्हणजे बद्ध ही आठवण फार आहे. मुक्तच आहे पण मुक्त ह्याची आठवण नाही. आणि मुक्त याची आठवण नाही हे बद्धत्वाचा गैरसमज दूर करण्याकरता परमार्थ आहे. परमार्थ कशा करता तर बद्धत्वाचा. आणि हा जर बहिरंगी असता तर पटकन बाजूला काढला असता. जसं डॉक्टर एखादी व्याधी ऑपरेशनने तरी दूर करतात किंवा औषधांनी तरी दूर करतात, पण ही गैरसमजुतीची व्याधी कशाने बरी व्हायची? मग याला परमार्थ हेच एक आहे. मग यात गैरसमजूत म्हणजे आम्ही काय केलं तर फक्त कल्पना केली. मी कोण आहे ह्याची कल्पना केली आणि या कल्पनेनं बद्ध झालो. परमार्थाची गुरु किल्ली सांगेन एकाची बोली, जयाची कल्पना निमाली तोची मुक्त, नाथराय सांगतात. मग परमार्थ फक्त एकच आहे की कल्पना निम्न, आणि आता झालं ते कल्पनेतनं आपण दूर निघालो. भजक आहे कल्पना होती, पूजक आहे कल्पना होती. आता समजा तुम्ही पूजा करतात घरात आणि चाललं आहे तुमचं अगदी स्तोत्र पठण चाललं आहे, देवाशी चाललं आहे, आणि कोणीतरी हाका मारत आलं. मग सांगितलं घरात पूजा करतेत म्हणून सांगा. मग हा जे काही निरोप पाठवला तो पूजक आहे ह्याचं भाव आहे म्हणूनच ना. हे सगळं कुठं विरतं तर गुरुचरणाशी. श्रीगुरुचरण वास्तविकता काय की जी एकरूपता आहे हे श्रीगुरुचरण. श्रीगुरुचरण म्हणजे परमात्म्याहून वेगळे आहेत असं नाही. आत्मा आणि श्रीगुरु एकच स्वरूप आहे. हा सगळा काय आहे की आपल्या ठिकाणी एकदा एकरूपता झाली की ऐक्य कळतं. जोपर्यंत आपल्याला एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एक आहे ते एक आहे, मग देव वेगळा आहे, गुरु वेगळे आहेत, आम्ही वेगळे आहेत, हे सगळं होईल. आणि एकरूप झाल्यावर देव गुरु आणि आम्ही सगळेच एक आहेत. जैसी चोराची माये प्रगट रडो न लाहे, परी आतुच्या आतू होये उमसो नेदी गोठी, आतुच्या आतू होये उक्सा बुक्सी. आता किती उदाहरण कुठून सुचलं आहे माऊली नाथरायाला कोणाला माहीत. एक उदाहरण झालं, तुम्हाला उदाहरण सांगतो. एक होता असा की त्याचं काम काय होतं, गाडा होता त्याचा ढकलगाडी, आणि त्याच्यावर तो त्या एका मोठ्या दुकानदाराकडे काम करायचा. मग त्याचं जे काही गोडाऊन असेल तिथून मग तेलाचे डबे उचलून आण, मग त्यांनी त्या गाड्यावर जेवढे डबे घालायचे ते घालायचे, विक्रीच्या दुकानात आणायचे. साखरेची पोती त्यात घालायची, विक्रीच्या दुकानात आणायची. आणि असं किती दिवस चाललेलं. मग तो अगदी चांगला झाला. त्याला सांगायचं वरचं आमचा आमकान जातं. मग हे वरच्या त्यांच्या घरात जायचा, काय उचलून आणायचा, दुकानात द्यायचा, इतकं सगळं व्हायचं. कधी कधी तर अगदी काय आहे की हे जा आणि सुट्टे घेऊन ये. मग तिथं कुठं असले की जा तिथं आहेत.
घेऊन ये, म्हणजे तो जिथं पैसे ठेवले तिथनंसुद्धा घ्यायचं. पण एकदा मालकाने असं एक वेगळं ठेवलेली जागा होती, ते तिजोरी राहिली उघडी. ह्याने पाहिलं त्यात बरेच दागिने होते आणि त्याला मोह झाला. आता हे दागिने हे काय करावेत, आता न्यायचे, पण न्यायचं म्हणलं तर न्यावे कसे. मग जे काही तिथं आता त्याला न्यायचं होतं त्याच्यात ते घातले, वरून पोते घातले आणि नेले. तिथं नेल्यावर ते पोते पटपट टाकले आणि ते घेतलं गाठोडं. आत्ता येतो घरून म्हणला मालकाला, निघून गेला. घरी गेला, पण आता इतके मोठे दागिने ह्याच्या घरात कुठं काय. मग त्यांनी थोडासा खड्डा खादला, त्याच्यात ते घातले आणि झाकून टाकलं. घरी त्याची आई एकटीच होती आणि हे दोघंच जण, वडील नाही, कोणी नाही. हा यायचा, रोज बघायचा आहे का खड्डा नीट, परत कामाला जायचा. आई म्हणली, काय पाहतो इथं हा. त्याने उकरून पाहिलं. उकरल्यावर तिला दिसले दागिने. ते म्हणले, असले तर आपण कधी पाहिलेच नाहीत. मग काय त्याला वाटलं काय की गळ्यात घातले, काही हातातले हातात घातले, कानातलं कानात घातलं आणि मी कशी दिसते म्हणून आरशापुढे गेली. आता अगोदर कधी घातले नाही ना, आता घालायला मिळाले. आरशापुढे गेली, तिथंच तिला मृत्यू आला. हर्ष झाला, खलास झाली, पडली तिथंच. हा आला बाहेरून तर आई पडलेली, बघतो तर संपली. आता मोठ्याने रडावतं, हे कुठनं आलं तुझ्या घरी, आणि नाही रडावतं आई गेले तो दुःख तर फार आहे. म्हणजे सगळं बाहेर तर बाहेर यायचा सगळा ओंढा त्याचा, पण मोठ्याने वरडायचं कसं. बरं इतकं सगळं झाल्यावर न्यायचं तरी आईला कसं. आता परत त्याला वाटलं आता हे काढून ठेवू, आईला न्यायला मग कुणाला गोळा करू. पण मरताना हिची इच्छा होती, आता घातल्यावर तिच्या अंगावरचं काढू कसं. हे झालं चोराचं. आता माऊलीला नाथरायाला कुठून समजलं की चोराला एखादी गोष्ट सापडली आणि त्यात मग तिथं एक असं आहे की हा जो काही होता त्याला केलेल्या गुन्ह्याची जर शिक्षा मिळाली तर आईला तरी रडता येतं का. कारण आईला का रडता तर मुलगा तुरुंगात, का गेला तर चोरी केली होती, हे कसं सांगावं. म्हणून तिला स्पष्ट बोलता येत नाही, रडता येत नाही, पण आतली आत सगळं काय आहे चाललेलं असतं. का स्वैरिणी गर्भाची ठी, बाहेरी उमसोनेदी गोठी, परी संभवेल आहे पोटी, हे तेची जाणे. आता असे जे असतात उदाहरणं, ह्या उदाहरणाला ग्राम्य उदाहरण म्हणावं, पण संत महात्म्याला कोणतंच काही नसतं. त्यांच्या ठिकाणी गुण दोष हे सगळं सम झालं आहे. त्यांना उदाहरण द्यायचं झालं तर ते उदाहरण तुम्हा आम्हाला कसं समजेल ह्याचा विचार करतात. हे उदाहरण कसं असलं द्यावं, काय वाटेल लोकांना, काही नाही. आणि याचं कारण एक आहे की त्यांचं निर्मळ अंतःकरण आहे. आपण विचार करताना असलं कुठं असतं का, असं काय त्यांनी लिहावं का, असं कुठं उदाहरण द्यावं. कारण आपल्याकडं हे चांगलं हे वाईट असं द्वैत आहे. उदाहरण काय दिलं की स्वैरिणी, कोणी एखादी स्त्री तिच्या ठिकाणी स्वैरवर्तन आहे आणि स्वैरवर्तनात ती काय झालं की तिच्या ठिकाणी गरोदरपणा आलं. आता बाहेर तर बोलता येईना, कारण हे कसं काय तुझं झालं म्हणावं तर काय सांगावं. पण मी आता ह्या अवस्थेत ही तिची तिला कळतं का नाही. म्हणजे त्यात एक गोष्ट अशी की जेव्हा जे अगदी आपल्या घरातली स्त्री असते तिला गरोदर राहिलं म्हणजे दिवस गेले तर ती आनंदित होती, सगळं घर आनंदित असतं. पण हिला आनंद व्यक्त करता येईना ना. पण आनंद नसेल का असं नाथरायाला म्हणायचं. ती बाहेर आनंद दाखवत नाही, पण आत तिला त्याचा आनंद झालेला आहे. विषाचे मारकत्व जैसे, विषांगी बाहेरी न दिसे, परी त्या माझी ते असे तद्रुपतेसी. तसंच विष हे मारक आहे, विषाचा गुणच आहे. आता त्या ठिकाणी विष काय आहे असं ह्याच्यामध्ये सांगितलं ग्रंथातून की विष गोड असतं. तर कोणी खाऊन बघितलं असेल आणि बघणारा कसं काय सांगायला येईल. पण त्यांनी दिले, माहिती असेल त्यातली काही. तर हे किती जरी असलं तर चव घेतली तर, नसेल तर हे विष आहे. पण विष मारक असतं एवढंच आपल्याला माहिती. मग हे मारकपणा ह्याच्या ठिकाणी आहे, विषाला माहिती का नाही की माझा स्वभाव असा आहे, जो कोणी मला स्पर्श करेल
मग आता काही असं असतं शेतामध्ये, असे काही प्रकारचे आहे की त्याला हात लावला तर आपली बोटंसुद्धा कडू होतात आणि बरेच दिवस निघत नाहीत त्या कडूपणाला अगदी. म्हणजे असे जे काही असतं त्या वस्तू त्यांच्या गुणधर्माने असतात, पण त्या वस्तूला त्याचा स्वभाव, त्याचा गुणधर्म माहीत असतो. तैसी गुरुयुक्त भावना आतळो नेदी मना अखंड पै भजना भजतची असे. आता पहा, फार महत्त्वाची एक सूचना दिली की एकरूपतेमध्ये तुम्ही तुमच्या ठिकाणी श्रीगुरुशी एकरूप झाला. गुरुयुक्त भावना, मनाला बघू देऊ नका. जसं आज म्हणतात का नाही, आपल्याला जर काही प्राप्त झालं तर ते बाहेरच्याला कळू नये. का कळू नये? तर दृष्ट लागते. तसं या मनाला कळू नये, कारण मन कल्पना करणार आहे. मनाचा स्वभाव कल्पना करणे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव. आता त्याच्या ठिकाणी कल्पना हेच त्याचं खरं रूप आहे. जर मनाच्या ठिकाणी गुरुयुक्त झालेली ही भावना मनाला कळाली तर मन कल्पनेतनं उठल आणि काहीतरी कल्पना काढेल. जसा कोणी एखादा ध्यानाला बसला आहे आणि त्याची चांगलं आता काय आहे, बाकीचं सगळं संपलं, पण कदाचित त्याच्याजवळ एक कल्पना आली की मी जर प्रवचन करू लागलो तर माझं प्रवचन कसं होईल आणि लोक कसे ऐकतील आणि लोकांवर काय होईल. मग तिथून माझे लोक स्तुती करतील, वा 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 छान प्रवचन. ही कल्पना आहे, पण चालली कुठं? ध्यानाच्या वेळात. आता या कल्पनेने याचा सगळा ध्यानाचा काळ आहे तो नाहीसा केला ना. कल्पनाच, पण कल्पनेनं आमच्या ठिकाणी आमचे जे काही चाललं आहे त्याचा विरोध केला. तसं मन परत आमच्या ठिकाणी काय करील? भक्तपणा जागा करील. श्रीगुरूचा भक्त ह्याची भक्तत्वाची जागृती करील. किंवा इतर सगळ्या गुरुबंधूपेक्षा मी किती श्रेष्ठ आहे, मला कसं हे प्राप्त झालं, याचं तो स्वतःच्या ठिकाणी ठेवेल. म्हणून मनाला हे कळू देऊ नका. मन कल्पना करणार आहे. मग मनाच्या ठिकाणी या सगळ्या होत असलेल्या अनुभवाला, अर्थात हे शक्यच नाही, कारण जेव्हा अनुभवात आपण जात असतो तेव्हा हे सगळं नाही. चित्तवृत्ती पूर्ण झाली. माऊलीने आपल्याला अगोदर एक सूचना दिली की निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. आता हेच काहीच नको तेव्हा तू निजवृत्तीत येशील. निजवृत्तीत आल्याशिवाय आत्मस्वरूप नाही. मग निजवृत्तीत आल्यानंतर मनच कुठं राहिलं? पण विचार असा आला की कदाचित असं झालं तर तसं मनापर्यंत येऊ देऊ नको. अगा जिये ते म्हणती माया, जे कासेनी नये आया, पाहो जाता विधातया व्यक्ती नये. एकंदरीत आता मायेचा विषय सुरू झाला. आतापर्यंत काळ झाला, भजनातली ती त्रिपुटी होती, त्यापासून आपण कसं त्रिपुटी रहित व्हावं याच्यापर्यंत आलो. जसं त्रिपुटीतलं ध्यान सुरू झालं तर ते सविकल्प ध्यान, आणि त्रिपुटीच्या पलीकडे गेलो तर निर्विकल्प ध्यान आहे, ते पण झालं. आता सांगितलं माया. माया एक काय आहे तर माया सगळ्या परमार्थामध्ये तिचा उपयोग करूनच घेतलेला आहे. पण ही माया कुठं आहे, कशी आहे, तिचं स्वरूप काय हे काही सांगता येत नाही. या स्वरूपाकडे पाहायला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य झालं नाही. ब्रह्मदेव मुळातच मायेच्या निर्मितीनंतर हे तिन्ही देव निर्माण झाले. ब्रह्मदेव, महाविष्णू आणि महादेव हे मायेनं निर्माण केले. आता मायेच्या सत्वगुणातले हे असल्यामुळं ही सगळी सृष्टीची रचना करणं आणि सृष्टीचा प्रतिपाल करणं आणि जे संपलं आहे त्याला बाजूला करणं हे काम यांच्याकडे देण्याकरता कोणीतरी निर्माण केलं. एखादं जसं संस्था असते तेव्हा त्या संस्थेतला कोणीतरी एखादा काय हा विभाग सांभाळणारा एक, तो एक सांभाळणारा, तो एक, असं नियोजन करावं लागतं, मग ती संस्था चालते. तशी सृष्टी रचना या तिघाच्या ताब्यात दिली. एक उत्पत्ती करणारा, एक सांभाळ करणारा आणि एक त्याचा संहार करणारा आहे. मग ब्रह्मदेव तिच्या पुढूनच आले, मायेनं निर्माण केले. आणि माया कशी जाणता येईल? मग कठीण आहे. भगवान श्रीकृष्ण कृष्ण अवतारामध्ये गायी चारत असताना हे ब्रह्मस्वरूप आहेत का असं काय आलं, संशय आला ब्रह्मदेवाला. म्हणून त्यांच्या गायी, गोप सगळे लपवून ठेवले.
हे आलं कृष्णाच्या लक्षात की आता हे ब्रह्मदेवानं उचललं इथलं, आणि हे कमी झालं तर घरी गेल्यावर आमची गाय काय झाली, आमचा मुलगा काय झाला, सगळे विचारतील. मग सगळं बनले. आता गायी तेवढ्याच, मुलं झाली, ते जे काही गुराखी होते ते, आणि घरी सगळं जेवढा तिकडून आलं होतं तेवढी संख्या घरी गेलं तर आता प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी गाय झालेला, मुलगा झालेला, त्या गवळ्याच्या घरी दूध काढायला बसल्यावर त्याला माहीत असायचं की 1 कासंडी ह्या गाईचं दूध निघतं. आज तेवढी भरली तरी आहेच दूध. ते ओतून आला, परतही दूध आहे. म्हणलं आज गाय कशी काय इतकी दूध देते. झालं. ह्या घरी गेला की मुलगा शांत. आई म्हणली काहीच नाही, कुठं काही मागत नाही, काही रडत नाही, ओरडत नाही, कसा देवासारखा बसला रे. आता ह्या देवाचं स्वरूप हे वर्षभर झालं, आणि मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की नाही हे ब्रह्मच आहे, ब्रह्मच सगळं होतं, आणि ब्रह्माला सगळं पुन्हा काय आहे आपल्या ठिकाणी एकरूप करून घेता येतं. आता काय आपण परीक्षा घेतली खरं, पण काय करायचं, आपल्याला पुढं तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही. मग ज्याच्या ठिकाणी संशय उभा राहतात ते कोणाचं स्वरूप आहे, मायेचं स्वरूप आहे. माया संशय करणारी, आणि संशयावनी थोर आणि पाप नाही घोर, हे इतके काय आहे की अतिशय. मग संशय निर्माण करणारी माया ती ब्रह्मदेवाला सुद्धा सोडत नाही, मग इतराला कसं काय करेल. संत म्हणो तरी न दिसे, असंत म्हणो तरी आभासे, नामरूपाचे पिसे लाविले जगा. आता ते आहे असं जर दाखवलं तर आहे हे कसं दाखवावं, कारण आहे म्हणावं तर सतत परिवर्तन आहे, सतत बदलते, एक नाही एक क्षणात दुसऱ्यांदा. आता जसं एखादी समई लावलेली असली, आपल्याला तिची जी ज्योत आहे ती ज्योत तेवलेली दिसते, पण होत काय असतं, प्रत्येक वेळेला त्यातनं एक तेलाचं आकर्षण होता प्रत्येक वर जाऊन ती ज्योत कायमची असं वाटतं, पण प्रत्येक थेंबाला त्याच्यातून प्रज्वलिकन आहे. तसं हे क्षणाक्षणाला बदलणार आहे. आपणच पहा कशी एवढेशे होतो तर आता केवढे मोठे झालो, एका दिवसात झालो आहे काय, वाढत वाढलो. मग हे वाढणं म्हणजे दररोजचंच आहे. एक सांगतात आपला एक असा पहिलवान होता, म्हणला मी बुक्कीनी भिंत पाडतो. मग त्यांनी बुक्की मारायला सुरुवात केली. आता 1 झालं, 2 झालं, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, बुक्क्याच मारतोय. एके दिवशी त्याची बुक्की खरोखरच काय केली, लागली, पडली भिंत. म्हणजे पडली बाबा, पण किती दिवस झालं. म्हणला पहिल्या बुक्कीत काहीतरी हल्लीच असेल ना, पटकन नाही पडली. जसं आपल्याला खूप भूक लागली तरी पहिल्या घासात काहीतरी थांबते ना, मग दुसऱ्या घासात, असं करत आपण म्हणतो आता माझं पोट भरलं. पण पहिल्या घासाने काहीच झालं नव्हतं का, तर पहिल्या घासातही तृप्ती होतीच. पण जितकी आमची गरज आहे तितकी होईपर्यंत आम्हाला तृप्ततेला जावं लागतं. म्हणजे हे सतत बदलते. तेव्हा आहे म्हणावं तर बदलतं, नाही म्हणावं तर आहे की समोर आहे. मग त्याच्यामुळं काय आहे की प्रत्येक वेळेला बदलणारी ही माया, मग हिच्या ठिकाणी आहे पण कुठून आलं. हिचा आहेपणा म्हणजे काय खूण आहे तर नामरूप. नामरूपानं सगळं जगत आहे, आणि नामरूप हे मायेचं लक्षण आहे. माया नामरूपाला स्वतंत्र असं काही करत नाही, तिला अधिष्ठान आहे सच्चिद आनंदाचं. सच्चिद आनंद 3, नाम आणि रूप 2, असं 5चं झालेलं हे जग. याच्यात नामरूपाशी आपला संबंध आहे. आता आपण इतके नामरूपाशी एकरूप आहेत की कुणालाही आता म्हणलं, आता तुमच्या घरातनं कुणीतरी आलं आणि विचारलं की तुम्हाला अमकी डाळ कुठे आहे, तर इथं बसून सांगाल ते वरचा डबा आहे ना, किंवा त्या पलीकडचा डबा आहे, त्या डब्यात डाळ आहे. आता आहे कुठं, आहे इथं. सांगताय कुठलं, घरातलं. मग घरातलं इथं कसं, तर म्हणलं इथं पण आणलं आहे ना. ते तिथं वस्तुरूपाने, तिथं आठवण रूपाने. तेव्हा नामरूप आठवणीने आम्ही पक्क केलं आहे. एखादी गोष्ट, आता एखाद्या मनुष्याचं काय हरवलं तर तो इतका त्याचा शोक करतो की म्हणतो असं डोळ्यापुढं दिसतंय हो माझ्या, इतकं मला ते समोर दिसतंय, काय करावं, काय करू, माझं हरवलं ते. इतकं नामरूपानं पक्क केलं. आणि हे नामरूपाचं आहे म्हणावं तर बदलते,
आणि नाही म्हणावं तर मग हे सगळं आहेच की. संभ्रमाचे दारुण दोरांगी सापपण का नसताची दिसे जाण छाया पुरुष गगनी. या सगळ्या गोष्टी आमच्या पुढं भ्रम करणाऱ्या. म्हणून याला सगळ्याला काय म्हणायचं, अध्यास. नामरूपाचा अध्यास झाला आहे. अध्यास म्हणजेच भ्रम. भ्रम होतो. हा भ्रम कसा जातो, कधी जातो, तर ज्याच्या ठिकाणी हा भ्रम झाला आहे त्याला त्याचं जे काही असणारं भ्रम झालेल्या मन बुद्धी ह्याचे शुद्धीकरण करून घ्यावं लागतं. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले आत्मस्वरूपी घातले रोहोनिया किंवा हरोनिया असे दोन पाठभेद आहेत त्यात. मग हे सगळं कसं जाईल तर धुवून गुरुवाक्ये मन धुतले. गुरुवाक्य काय आहे, गुरुवाक्य हे श्रीगुरूंनी कुठून तरी आणले आणि आम्हाला सांगितले असं नाही. ते आमच्याच जवळ आहे. कारण जे वाक्य सांगितलेलं असतं ती वस्तू आपल्याजवळच असते. पण आहे ह्याचंच भान नाही. हे आवरण म्हणायचं ह्याला. आवरणानं ते आहे ते कळत नाही. मग जो आम्हाला दिलेला मंत्र आहे त्या मंत्राचं आत नित्यस्फुरण आहे. पण ते आहे हे कुठे आहे? आपल्या अण्णांच्या हरिपाठात आहे की देही बीज नाम आधी व्हावे ठावे अर्थासी पहावे तेची काळी. हे बीजनाम प्रत्येकाजवळ आहे. पण हेच बीजनाम श्रीगुरुमुखातून येतं आणि मग त्या बीजनामानं आमच्या बीजनामाला जागृत केलं की भेट होते. आता कळालं की हा स्वर तर आमच्याजवळच होता. पण हे कळत नाही याचं कारण काय तर भ्रम झाला. आणि भ्रमानं त्यांनी काय आहे की काहीतरी कुठंतरी आता आपण सुखाचे तर काय कालच पाहिलं आपण की सगळं बदलल पण आपला स्थायी भाव बदलत नाही. मी सुखी व्हावं हा प्रत्येकाचा स्थायी भाव आहे. मग सुखी व्हावं ह्याच्याकरता शोधतोय ना. दिवसभर चाललं आहे, महिने चाललं आहे, आत्ता इतके चाललं आहे तरी हे खटाटोप चालली ती सुखी होण्याकरता. एक गृहस्थ होता, एका झाडाखाली निवांत पडला. एक उद्योगपती तिथनं चालला होता. थोडासा आलता फेरफटका मारायला. त्याला वाटलं काय माणसं आहेत, काय निवांत पडून राहतात, काम करावं हे ते. हे म्हणले असं का झोपलास? म्हणलं काय नाही. अरे काम करावं काहीतरी. ते म्हणलं काय होतं त्याने? काम केलं तर तुला पैसे मिळतील. त्याने काय होतं? पैसे मिळेल तर तो मोठा होशील. म्हणलं त्याने काय होतं? अरे तुझ्याजवळ खूप इस्टेट येईल. म्हणलं त्याने काय होतं? तू सुखी होशील. म्हणा आता कशात आहे? आता मी सुखीच आहे. मग सगळा पसारा गोळा केल्याने सुखी का पसाऱ्याच्या विसरात सुखी? तर पसाऱ्याच्या विसरात सुखी आम्ही. आणि हे आमच्या ठिकाणी भ्रमाने कळत नाही. आम्हाला वस्तू गोळा केल्या म्हणजे सुख वाटतं. आपल्याला आता आपण घरात 4 माणसं असली तर किती लागल? 4 ताटं, 4 वाट्या, 4 तांबे. स्वयंपाकाला काय पातेले, 2 तवा, उलथणं. किती लागतं घरात? एवढं. आणि किती गोळा केले? अगदी सगळ्या मांडण्या भरून ठेवल्यात. तरी कुठंतरी अजून कपाटात 4 आहेच. आणि तुम्हाला तर 4 लागते तर इतकं कशाला? आले गेले तर बरं. मग ते आल्यावर कधीतरी मग पण दुसऱ्याने पाहिलं तर तुमच्या घरात काही नाही म्हणल्यावर मग केवढं आपण हे सगळं हे भ्रमच आहे. या संपूर्ण भ्रमाशी इतके गुंतलो. मग त्याला उदाहरणं त्यांनी दिली की दोरांगी सापपण. दोराला न ओळखल्यामुळं साप तिथं दिसला आणि बाहेर काय कुठे हे कळालं नाही. जशी लहान मुलं असतात आणि दिवा असला की दिव्याची सावली उमटते इकडं. मग त्याला ती सावली कळत नाही. त्याची सावली पण ते भिहायला लागतं. काय हे मागं, काय मागं. मग त्याला सांगावं लागतं की तुझीच सावली. मग जसं त्या सावलीला पाहून भ्रम निर्माण होतो आणि हे कोण आहे, का माझ्या मागं आलं. एखादा माणूस आहे आणि पायातली चप्पल आहे त्याच्या जराशी ढिल्ली आणि ते भराभरा चालला. जरा अंधार पडला होता, कुठं कुणी नव्हतं. ते पायातली चप्पल चटक चटक वाजायची. त्याला वाटायचं कोण आलं मागं काय की. मग तो उभा राहायचा. उभा राहिलं की ते वाजायचं बंद की चालला की वाजायचं. म्हटलं कोण आहे मागं माझ्या? मी उभा राहिलो की ते उभं राहते आणि मी चाललो की ते चालतंय. हा भ्रम आहे. मग या सगळ्या भ्रमानं आम्हाला काय केलं तर आमच्या पाठीमागं सगळं जे काही असेल ते गुंतवलं. अध्यासाने आम्हाला त्याच्या नादी लावलं. मुख्य वस्तू विसरवली. साप कळायला लागला तर दोरी कळेल का? कळणार नाही. दोरी कळल्यावर साप कुठं राहतो?
राहतच नाही. मग दोरी कळाल्यानंतर साप निघून गेला का आम्ही कुठं नेऊन, काही नव्हतं. ते आहे असा भ्रम होता. आणि तो भ्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. तैसी जैसी जडलीच व्योमा नसती भासे निळिमा का सूर्यबिंबी काळीमा नाथिली दिसे. आता दुसरं उदाहरण त्यांनी दिलं की आकाश हे निळं नाही, आपल्याला निळं वाटतं. हे जर निळंच आहे तर रात्री असतं का निळं? रात्री त्याचा रंग कसा? आता हे दिवे मोठे मोठे आहेत म्हणून जर आता एक कुठंतरी आपण दूर गेलो, दिवे कुठं नाही म्हटल्यावर मग कसं दिसेल आकाश? तर ते काळं आहे, असतानाच काळं आहे. पण निळं आहे हे भ्रम आहे आपला. मग हे निळिमा हा संभ्रम आहे. याच्याप्रमाणे सूर्यबिंबी काळीमा, मग सूर्याच्या ठिकाणी सुद्धा कधी कधी काय आहे की आपल्याला आत्ता सध्या सूर्य स्पष्ट दिसत नाही, आभ्राच्छादित असतो, पूर्ण ढगाने व्यापलेला नाही आणि पूर्ण मोकळा असं नाही. मग अशा वेळेस आपण काय आहे, ढग आले म्हणत नाही, सूर्य झाकळला म्हणायचं. आता सूर्य झाकला हे त्याच्यावर संभ्रमानं आपण बोलत असतो. तैसी नाथिलीच अविद्या नासावया प्रबुद्धा धिवसा नव्हे सदा शिणता ती योगी. त्याच मायेला दुसरं नाव आहे अविद्या. ही अविद्या म्हणजे काय की नको ते आमच्या पुढं दाखवत असते. आणि मग ते कोणापुढं? माऊली सांगतात की नवल अहंकाराची गोठी न लगे सज्ञानाच्या पाठी, अज्ञानाच्या पाठी नाना संकटी नाचवी. तेव्हा ज्यानं मी घेतलं, काहीतरी समजतं म्हणू लागला, स्वतःला ज्ञाता समजू लागला की हे मागं लागलं, म्हणून प्रबुद्धा नाव आलं. हे प्रबुद्धा कशामुळे दिलं? तर जे नसेल त्या अविद्येला धारण करून तो स्वतःला काहीतरी उपाध्या लावून घेतो. ही अविद्या तशी सहजासहजी निघणारी नाही. आता त्या अविद्येसाठी काय करावं लागेल? तर नुसतं अविद्येतून दूर होण्याचा प्रयत्न करणारे योगी आत्तापर्यंत शिणले. योगियाना हे कठीण झालं. माऊली सांगतात की योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजनी. जे योग्यांना दुर्लभ आहे ते मला शक्य झालं, मला दिसला. याचं कारण काय? माझ्या मागं गुरुकृपा आहे. आणि हे सगळे काय हे प्रयत्न करतात, आम्ही परमात्मा शोधून काढू, आम्ही परमात्म्याला धारण करू. हे सगळे योगी का शिनले? तर त्या अविद्येनं त्यांना सोडलं नाही. अशी अविद्या आपल्यापासून कशी दूर होईल, त्याला गुरुकृपा कशी होते, हा पुढं असलेला विषय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. बाबळी ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.